नमस्कार, मी मृत्युंजय सिंग, रिजनल ग्रोथ अँड सेल्स हेड, ROM रेस्ट ऑफ महाराष्ट्र. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी आलेले आहे. आज हे डॉक्टर होमी बाबा किशोर वैज्ञानिक वसाहत योजनेचे रिझल्ट लागले आहेत आणि हा अख्खा पुण्यातमध्ये आपला अभिमान वाटतो की हा कोथरूड ब्रांचचे आपल्या प्रियांशू म्हणून मुलगा सिल्वर मेडल आणले आहेत. आणि हा जो एक्झाम आहे अजिबात सोपा नसतो सर. हे 4 टप्प्यामध्ये एक्झाम असतो. 4 टप्प्यातमध्ये क्वालिफाय करून मुलं आता हे स्कॉलरशिप सर्टिफिकेशन ते त्यांना हातात सापडतं. आणि हा एक्झामसाठी जो रिगरस प्रॅक्टिस आणि जे मेहनत लागतं ती मुलं तिच्या जे शिकवतात टीचर दोघी ते एक सर हे कंबाईंड मेहनत आहे. ते मेहनतशिवाय ते आता हे लोक सापडत नाही. आणि हा जी मॅडम बसले आहेत, जे मुलं क्वालिफाय झाले आहेत त्याची एकत्र मेहनत आहे. ती मेहनत करून हा ठिकाणी झालेलं आहे. आणि अख्खा पुण्यातमध्ये आपलं हा ब्रांच, PCMC ब्रांच, पुलगेट ब्रांच, हे विमाननगर ब्रांचमध्ये मुलं क्वालिफाय झालेले आहेत. आणि प्रत्येक वर्ष होतो. आणि हा मुलाचे आपलं जर भविष्य तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला आज सांगतो की हा मुलं तुम्हाला प्रत्येक पुढचा जे आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असणार, समजा नीट असू द्या, JEE असू द्या किंवा UPSC असू द्या, त्याच्यामध्ये त्यांचं एक बेनिफिट मिळालं. काय की हाच एक्झाम एक लेवल आहे, त्याच्या कन्सेप्ट, स्किल, इंटरव्ह्यू आणि डेमो ते तिघी लागूनच त्याचा प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होतो. आणि ते क्वालिफाय होऊन ते जागेवर आलेले आहेत. असं एक परत तुम्हाला एक सांगतो. आणि आपला एक अभिमान वाटतो की हा जागावर आकाशमध्ये जे मुलं शिकतात त्याच्या एक कॅरियर घडवणं हे आपलं एक पहिलं प्राथमिकता आहे. आणि ते करिअर कसं घडवायचे त्याच्यासाठी हा टीचर ते मेहनत आहे. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. भूमी बाबा आहे, दिस इज नॉट युअर नॉर्मल एक्झाम. म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट स्किल इन एव्हरी फील्ड. सो फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 4 राऊंड असतात. थिअरी असते, थिअरीचे 100 क्वेश्चन्स असतात. सो टेस्ट की तुम्ही प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतात, त्याला प्रेशर एक सिच्युएशन असतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रॅक्टिकल असतं आणि सिलेक्शन रेशिओ पण कमी असतो. सो प्रॅक्टिकलमध्ये यू हॅव टू सी की तुम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिकली कसं करतायत, दोज कॉन्सेप्ट वर्क ऍक्च्युली. आणि प्लस तुम्हाला ते जे रिझल्ट आहेत ते द्यायचे असतात. सो इट गिव्स यू एन एक्सपिरियन्स की ऍक्च्युअल सायंटिस्ट कसे परफॉर्म करतात. आफ्टर दॅट यू डू अ प्रोजेक्ट. सो तुम्हाला त्या टॉपिकमध्ये जाऊन डीपली, म्हणजे माझा प्रोजेक्ट वॉज बायोगॅस. सो आय ऍक्च्युअली मेट समबडी वॉज इन द बायोगॅस फील्ड, बायोगॅस. त्यांना जाऊन मी भेटलो, त्यांचे फील्ड विजिट्स घेतले. त्याच्याने खूप भारी एक्सपिरियन्स मिळाला मला. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये यू हॅव टू ऍक्च्युली जस्टिफाय युअर प्रोजेक्ट की मी कसं केलं, मी का केलं. म्हणजे इट डझंट असं नाही पाहिजे की कोणीतरी मला मदत केली आहे, मी AI वर नाही केलं, तसं नाही. मी ऍक्च्युली प्रोजेक्ट केलं. सो या थ्रूआउट दिस जर्नी आकाशने खूप हेल्प केली. एस्पेशली साक्षी मॅम आणि अजून फॅकल्टी त्यांनी खूप मदत केली. म्हणजे थिअरीच्या वेळेस त्यांनी प्रत्येक कॉन्सेप्ट शिकवला मला. कारण मी CBSE बोर्डचा अँड द एक्झाम इज SSC. सो मला ते 3 टेक्स्टबुक्स म्हणजे 8, 9, 10चे टेक्स्टबुक्स कव्हर करायला खूप वेळ लागतो. आणि AI चा मी तसा खास उपयोग नाही केला, कारण मी मोस्टली SSC टेक्स्टबुक्स बघितलं. आणि आकाशचे पण असतात मॉड्यूल्स, त्याच्यातनं पण थोडं बघितलं. तुमचे मित्र अजून जे एक्झाम देणार आहेत पुढच्या आठवड्यात काळामध्ये, त्यांना तुम्ही काय समजता? मी इतकंच सांगेन की डोंट गेट डिमोटिवेटेड. म्हणजे इतका मोठा सिलेबस मी कसं करेन नाही. आणि तुम्हाला जर ऍक्च्युअली चांगला रँक आणायचा आहे, तर यू हॅव टू गेट एनग्रॉस्ड इन दॅट सब्जेक्ट. म्हणजे जर कोणी तुमच्यावर असं फोर्सफुली टाकतंय की नाही आहे, म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं मला की नाही तुला करायचंच आहे, असं करायचं, तसं नाही. यू हॅव टू गेट इन्व्हॉल्ड इन दॅट सब्जेक्ट. तुम्हाला ती फुल टेक्स्टबुक फील करायची, कॉन्सेप्ट फील करायचे. आणि प्रॅक्टिकलमध्ये पण तसं करायचं. सो दॅट्स माय ॲडवाइस टू द यंगस्टर्स जे पुढे. थँक्यू. एक्झाम 6वीत एकदा दिली आणि आम्हाला त्यातनं काही लर्निंग होतं, त्याला काही कळलं. पण 8वी पासून तो इथे येतो. आणि आय कॅन टेक अ नेम ऑफ मॅडम साक्षी मॅडम. आणि मराठी 2 क्वेश्चन रेज केले. पोषक वातावरण काय आणि दुसरा एक त्यांनी विसरलो. पोषक वातावरण म्हणजे प्रॉब्ली हाऊ दे कनेक्ट ॲज अ पॅरेंट. डेली ऑर वीकली एक कनेक्ट असतो, किंवा मंथली एक फॉर्मल कनेक्ट किंवा क्वार्टरली एक फॉर्मल कनेक्ट असतो. त्यानंतर मुलाबरोबर इव्हन त्यांनी एखादा क्लास जरी मिस केला तरी स्टील मॅडम त्याला एक्स्ट्रा बोलवून शी टेक केअर, म्हणजे एक्स्ट्रा एक अर्धा तास त्यांच्याबरोबर स्पेशल स्पेंड करतात आणि त्याला जे काही मिस झालेलं आहे ते कव्हर केलं जातं. प्रत्येक स्टेज नंतर मॅडमने सांगितलं की कुठल्या कुठल्या स्टेजेस, प्रत्येक स्टेज नंतर काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याचं पूर्ण मार्गदर्शन साक्षी मॅडमने केलं होतं. आणि सेम ऑल फॅकल्टीज इन आकाश आर इक्वली with providing the knowledge as well as providing the infrastructure what they.
सो ऍब्सोल्युटली जे पोषक वातावरण म्हणतात म्हणजे सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे एसी वगैरे हा तर इन्फ्रास्ट्रक्चर, पण नॉलेजेबल पर्सन्स जे हॅव ॲज वेल एज त्यांचं जे करिक्युलम मटेरियल आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे की विच इज गिव्हिंग हिम अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू काइंड ऑफ फोन दिस स्किल्स ॲज वेल एज बाकी सर्व गोष्टी त्याला घेतात. So myself Sakshi Singh, I'm the faculty at Akash Institute, and Homi Bhabha Bal Vidyanik examination is basically conducted from MSTA और उसके 4 written stages के exams होते हैं. First is MCQ based examination for 2 hours. Then if a student got selected in this MCQ based examination which has a qualifying percentage for 60%, then it gets into practical or viva. And if get selected into practical or viva, then उसको मिलता है आपको एग्ज़ाम देना जिसमें उसको लिखना पड़ेगा फॉर रिगार्डिंग रिसर्च एनालिसिस, एंड रिसर्च एनालिसिस के बाद इंटरव्यू सेक्शन में ये बच्चा सेलेक्ट होते हैं. सो दिस इज़ द 4 स्टेज सिलेक्शन एग्जामिनेशन जो महाराष्ट्र गवर्नमेंट कंडक्ट करती है ताकि साइंस जो बच्चे का एस्पेक्ट है वो और क्लियर हो जाए और फंडामेंटली वो क्लियर कर सके और आगे बढ़ सके. दैट्स इट. आकाश में कितने बच्चे पार्टिसिपेट किए इसके अंदर? आकाश में ऑल ओवर सर फ्रॉम क्लास 9th एवरी ब्रांच में 40-50 हर ब्रांच से एक क्लास में 40-50 स्टूडेंट हमेशा जो है पार्टिसिपेट करते हैं इस होमी भाभा एग्जामिनेशन. रिजल्ट कैसा है इसका? रिजल्ट में पासिंग सर्टिफिकेट में 40 मार्क्स आते हैं तो पासिंग सर्टिफिकेट मिलते हैं बच्चों को, और 55 to 60% में क्वालिफाइंग क्राइटेरिया होता है फॉर लेवल 2, जिसमें आकाश में एवरी ईयर 20 to 30 बच्चे स्टूडेंट सेलेक्ट होते हैं फॉर होमी भाभा एग्जामिनेशंस के लिए. How many students from Pune and the coaching center are participating in this exam? पुणे से पूरे आकाश ब्रांच से जो है 9th क्लास के लिए अराउंड 200 बच्चे जो है एग्ज़ाम में पार्टिसिपेट करते हैं. और सिलेक्शन रेट कोथरूड का अगर बात करते हैं तो कोथरूड से जो है 6 स्टूडेंट जो है सेलेक्ट हुए हैं. May 6 स्टूडेंट सेलेक्ट हुए हैं जिसमें से हमारे सूर्यांशु का जो है गोल्ड मेडल आया लेवल 2 के लिए. how difficult was this? सिल्वर. How difficult is this year, Dr. Homi Bhabha's competition compared to last year? डिफिकल्टी बेसिस पे होमी भाभा एग्जामिनेशन इज easier, not so difficult, as student in Akash Institute are more focused on conceptual knowledge. So Homi Bhabha examination for Akash students are very much easier, but with respect to tricky questions in chemistry और physics तो वहाँ पे पैरामीटर थोड़ा सा डिफिकल्ट आ जाता है जिसकी वजह से पासिंग क्राइटेरिया और क्वालिफाइंग क्राइटेरिया पे फर्क पड़ता है. टोटल कितने बच्चे हैं मैम आपके यहाँ पूरे और उसमें? फाउंडेशंस में टोटल क्लास 9th के लिए तो अराउंड 500